हॅलो, कसे आहात? काय करते तू मोबाईलवर? मी तुमचे मित्र यश मठाधिकारी आणि शिवानी मठाधिकारी. मी परत मंचेकर बोलणार होतो. तुझा माईक नाही, माईक मधनं आवाज येत आहे माझा बरोबर. आज आम्ही तुमच्याकडे आलेलो आहे एक व्हिडिओ घेऊन. त्याचं नाव आहे काय? अझम्पशन्स अबाउट अस. माहितीच नाहीये हा व्हिडिओ आम्ही अझम्पशन्स अबाउट अस. म्हणून मी फोन हातात घेतला बिकॉज तुम्ही जे आम्हाला अझम्पशन्स तुम्ही जे अज्युम केले आमच्याबद्दल ते आम्ही तुम्हाला सांगू हे बरोबर आहे की नाही, की चुकीचं आहे की खरं काय. हातातलं ना ते साईडला ठेवा. काहीही प्रॉब्लेम नाही होत तुम्हाला व्यक्तींनो. तुम्हाला काही प्रॉब्लेम होतो हे माझ्या हातात असल्याने तुम्ही मला कमेंट करून सांगा. नाही हटत फोकस. हे बघ उगाच नाटक करते. हिला नाटक करण्याऐवजी काय सुचतच नाही. एवढा मी थकून आलोय. कुठून थकून आला? कुठून? गाडी चालवतोय मी. जवळजवळ 100 किलोमीटर गाडी चालवली आहे मी. जाम थंडगार मजा येते, पण घरी आलो ना. ओके, सो आज तुम्ही इंस्टाग्राम वरती, आणि जर तुम्ही आम्हाला इंस्टाग्राम वरती फॉलो करत नसाल तर प्लीज करा, बिकॉज तिकडे आम्ही असे क्वेश्चन्सचे स्टोरीज टाकत असतो. तर तुम्हाला कळेल. तुम्हाला कळेल की ही व्हिडिओ अझम्पशन आणि मी आता ओपन करते. एवढे असे अझम्पशन्स आहेत. तर मग रॅन्डमली 10 काढू. रॅन्डमली 10 नाही, मी सगळे वाचते जे असे. एवढे वाचत बसणार तू? किती मिनिटाची व्हिडिओ? मी आता एक रिसेंटली व्हिडिओ टाकलेली ह्याची, आमच्या ट्रान्सफॉर्मेशनची. भाई लोकांनी मला तर काय समजलंय, तुम्ही हिला गोल्डीगर समजता. आणि मला अरे ह्याच्यात आवाज, टाळी त्यांना आवाज जायलाच पाहिजे ना. इथे पण पहिलाच प्रश्न, दॅट यू मॅरिड हिम कॉज ही इज रिच. अरे काय यार माझे मेसेजेस, कॉज ही इज रिच. वी बोथ आर रिच. वी बोथ आर रिच असं का? तर हे अझम्पशन आता नाही, हे अजिबात नाही. हे खरं नाहीये तर माझ्यावरती विश्वास करणार आहेत? नाही करणार आहे. तर या प्रश्नांना इग्नोर केलेलंच बेटर आहे. खूप डिफिकल्टीज नंतर तुम्ही आता या रिलेशनशिपच्या स्टेजवर आहात. हे काय आहे? मी वाचते तुझे क्वेश्चन्स वाचणं ना नीट बरोबर. ओके. तर एकाने अज्युम केलंय की खूप डिफिकल्टीज नंतर आम्ही रिलेशनशिपच्या या स्टेजवरती आहोत. असं अज्युम करता तुम्ही? हे अझम्पशन टोटली रॉंग आहे, बिकॉज नाही असं काही. आमच्या रिलेशनशिपमध्ये डिफिकल्टी आलीच नाहीये. आणि येत नाही. थोडंसं अनबन डिफिकल्टीज नाही आहेत, ते फेजीज आहेत. ते येणारच तुमच्या रिलेशनशिपमध्ये. माझे कपाळ केवढं चमकतंय बघ. ऑइल. ओके. हिच्या कपाळावर टपली मारायची वाटते ना अशी टच. वाचायला थोडंसं हे लागेल, बिकॉज काही लोकांनी अज्युम नाही केले, काही लोकांनी जस्ट असं सांगितलंय. सांगितलंय. शिवानी दीदीपेक्षा यश दादाला राग जास्त येतो. इट इज एन अझम्पशन. बाय द वे, वी लव्ह यू टू. लिटिल थिंग्स फॉर यू. वी लव्ह यू. सो काय अजून? शिवानी दीदीपेक्षा यश दादाला राग जास्त येतो. नाही, तू सांग. मला नाही येत जास्त राग. ह्याला येत नाही. ह्याचा राग कधी ह्याला राग मी स्टार्टिंगचे 5 वर्ष तर मी ह्याला चिडलेला कधीच बघितलंच नाही. 5 वर्षानंतर मी ह्याच्यातून तो राग बाहेर काढलाय. हिने बोलली तो राग हिने बाहेर काढला. पण काय नाही, ते थोडासा राग तर, पण हिला जास्त राग येतो. तुमचं अझम्पशन इज रॉंग. हिला जास्त राग येतो. बोलतात मराठी. येस. युअर पेरेंट्स अग्रीड फॉर लव्ह मॅरेज. माझे जेव्हा होते तेव्हा त्यांना आवडत होती. मला प्रपोज करायच्या टाइमलाच ह्यांनी त्यांना सांगितलेलं की मी हिला प्रपोज करणार, की मी लग्न करणार. देवर ओके. माझ्या पेरेंट्सना पण हिच्या तर तुम्हाला ती स्टोरी नाही सांगितली ना? सांगितले ना की हिने कसं घरी सांगितलं. पण आपण लव्ह स्टोरीचा एक इन डिटेल व्हिडिओ बनवणार आहे, तर त्यात परत मी परत सांगू. ओके. नेक्स्ट आहे, सॉरी, सगळ्यांनी ना खूप कॉम्प्लिमेंट्स दिलेत. आय लाईक युअर टीथ, यू आर माय फेवरेट कपल, बेस्ट कपल. तेच आहेत सगळे. मला खूप बरं वाटतं. अय्यो, फोकस नाही होते, बट आहे. माझ्या तोंडावर मोबाईल आणायची गरज होती. मी त्यांना सांगत होतो ना की मला तुम्ही खूप आवडता. बेस्ट कपल. ओके. बघ परत, नो अझम्पशन्स बट यू गाईज आर क्युटीज. कोणीतरी लिहिलंय यू बोथ आर भूत. भूत? कुठे भूत?
वाटू शकतो कोणाला तरी आम्ही मी आहे भूत, आय एम वॅम्पायर. एक्स्ट्रा दात आल्यावर वॅम्पायर नाही बोलत लोक. यो होम टूर. अरे गाईज अजम्पशन द्या यार, हे कॉम्प्लिमेंट्स तर छानच आहेत. होम टूर पण आम्ही देणार आहे. होम टूर आम्ही देणार आहोत, आमच्या तर लिस्ट मध्ये आहे. पण त्याच्या आधी होम टूर देण्यासारखं आम्हाला होम करू दे. आता एकदम बेसिक आहे, थोड्या गोष्टी आम्ही इकडे तिकडे चेंज करतोय. पैशांचं पण थोडं असतं ना, सगळ्या गोष्टी एकत्र. आणि आम्ही आमच्या घरातली एक रूम, जेव्हा आमचं युट्यूब खूप फळफळणारे जे फळफळणार आहेत, आमची अशी आयडिया आहे की एक जो बेडरूम आहे तो यूज आता होत नाही, आम्ही दोघंच राहतो तर. आणि फ्रेंड्स पण आले, कधी पेरेंट्स वगैरे पण आले तर आम्ही सगळे एकाच रूम मध्ये झोपतो, ऍडजस्ट करून खाली झोपणार, हे करणार. तर तो मधल्या बेडरूमला वी आर थिंकिंग की त्याला एक स्टुडिओ बनवायचा. तर ते सगळं करून झाल्यानंतर आणि ते बघायला आमच्या सोबत राहा तुम्ही कायम. तुम्ही असेच सबस्क्राईब करत राहा आणि असेच आमचे व्हिडिओ बघत राहा. एकाने अज्युम केलं युअर हजबंड इज अ गव्हर्नमेंट. नाही, मी दिसतो की मी गव्हर्नमेंट जॉब मध्ये असेन, पण मी नाही आहे. त्या हिचा कमेंट आपण अजम्पशन खरं करूया का? काय राग येतोय ते. शट अप. सो हा गव्हर्नमेंट नाही, आम्ही दोघं एकाच ठिकाणी प्रायव्हेट कंपनीमध्ये आहोत. सो आर वी चाइल्डहुड फ्रेंड्स? आर वी चाइल्डहुड फ्रेंड्स? झाले आता जवळ 10 वर्ष झाले, तर चाइल्डहुड फ्रेंड्सच बोलू शकतो. आणि मी तर पहिले बोरिवली, मग नाशिक, योगीनगर असं फिरत बसतो. मग चाइल्डहुड तर तेव्हाच तर वेगळे मित्र होते आणि आहेत चांगले ते पण. आणि ही तर आमचं काय बोलतात त्याला, क्लासेस पासून आम्ही मित्र. मग चाइल्डहुड फ्रेंड्स आहेत 10 years. अजम्पशन इज करेक्ट. ऍक्च्युली आम्ही 10 years पासून तर एकमेकांना चांगले ओळखायला लागलोय. आम्ही असं ओळखतो 12 वर्षापासून. आपण 10th स्टँडर्ड पासून एकमेकांना ओळखतोय. 11th. सो 11th 12th माझ्या मागे लागलेली येड्यासारखी. मी एवढा हँडसम होतो, तुम्ही तर बघितलंच आहे मी किती हँडसम होतो. मागे लागलेली मी ह्याला तेव्हा ओळखत पण नव्हती, बट कोइन्सिडेंटली आम्ही एकमेकांच्या पिकनिकला जाताना मागे पुढेच बसलेलो 11th स्टँडर्ड मध्ये. ओके, सो नेक्स्ट आहे यू गेटिंग बेबी इन 2025. वो तो भगवान की देन है, भगवान आके रख के जाते हैं, उनको ही मालूम. ओके, सो नो आयडिया, प्लॅन्ड, नो आयडिया. बघू, कांट से. यू गाइज डोंट फाइट, यू गाइज वी डू. आमची फाईट बघायला ना एक व्लॉग केला पाहिजे भाई. आम्ही फिजिकली पण मस्करीत. आम्ही त्या दिवशी काय करत होतो माहितीये का, आम्ही दोघं घरात संध्याकाळी ना, आम्ही संध्याकाळी सुट्टी होती, संडे होता वाटतं. तर आम्ही असेच बसलेलो टाइमपास. तर ही बोलली चल आपण टाइमपास मारामारी करूया. आणि ही इकडे येऊन आतून बाहेर येऊन मला इकडे, मी सोफ्यावर बसलो तिथे येऊन बोलली. तर आम्ही अशी तयारी केली, हॉलमध्ये उभं राहिलो आणि आम्ही पहिले पडदे लावून घेतले. ह्यानी पडदे लावले, तू लावले शाणे, तू लावले. ह्यानी पडदे लावले या विचाराने की जर बाहेरून कोणी बघितलं तर त्यांना वाटेल की बेदम मारतायत असं वाटेल. आम्हाला नोटीस येईल की या घरात दररोज मारामारी होते. कारण समोर खिडकी समोर अशी घरं दिसतात अशी खाली थोडी. आणि काय करतो ना आम्ही असं हॉलमध्ये सगळं असं साईडला करतो आणि मग आपटापटी पण करतो आणि गेम खेळतो एक, ज्याच्यामध्ये हा सॉक्स एका पायात आम्ही सॉक्स घालतो दोघांच्या, मग तो एकमेकांचा काढायचा प्रयत्न करतो. मग ते करून मी याच्या मानेवर, हा माझ्या मानेवरती. काय म्हणजे खूप मजा येते आम्हाला. असं वाटतं की कधी कधी दाखवू, पण असं वाटतं की आम्ही अशा विचित्र पोझिशन मध्ये असतो आणि अशी असतो आम्ही. ही जेवढी अशी गोड दिसते ना तशी गोड नसते. सो येस, वी डू फाईट अ लॉट. येस, तसे वाले फाईट्स, ते फाईट नाही, हे वाले फाईट. तर तुमचं अजम्पशन रॉंग पण आहे, राईट पण आहे. पण कधी कधी होतात, पण ते आर्ग्युमेंट्स असतात. हा, फाईट्स नसतात. हा, that you guys miss being in a relationship like boyfriend girlfriend? नाही, because we are still. हा, तसेच राहतो आम्ही. आम्ही तसेच आम्हाला मजा येते अशीच. गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड सारखं असं लग्न काय नाही, ते फक्त रिलेशनशिपचं नाव चेंज झालंय, बाकी सगळं सेम आहे. बाकी सगळं सेम आहे. शिवानी दीदी cried a lot in her wedding. हे तुम्ही अज्युम करता, तुमचं अजम्पशन करेक्ट आहे. मी अजिबात रडली नाहीये ही खरं तर. पण जेव्हा ही घरी आली ना तेव्हा हिचे सगळे रिलेटिव्ह. एक सेकंड, स्टार्टिंग पासून सांगूया. तर चांगली स्टोरी आहे. छान अजम्पशन आहे. लग्नामध्ये माझ्या बिदाईला कोणीच रडलं नाही. मी नाही रडली, मम्मी नाही, माझा भाऊ नाही, माझे पप्पा, कोणी म्हणजे कोणी सगळे आनंदी होते. आणि थँक्स टू हिम, कारण की आनंदी. थँक्स टू मी. ओके, सो थँक्स टू हिम, कारण की पहिले बात तर आमच्या बिदाईमध्ये तो जुता चुपाईचा सेशन असा 40 मिनिटं 1 तास गेला आहे. त्याच्यामध्ये आम्ही हॉलच्या डोरमध्ये होतो, जिथे आतमध्ये लडकेवाले, बाहेर लडकीवाले होते. आणि एवढे या लोक नेगोशिएट करत होते की मला हा. अरे हे लोक 50,000 मागत होते.
तर त्याच्यामध्ये झालं आणि मग ह्यानी असं मनावर घेतलं की आता ह्यांना रडवायचं. तर हा चॅलेंज मध्ये गेला की आता हा बोलला की जे जे रडणार त्यांना 5,000 मिळणार. तर मुलीकडच्यांनी असं चॅलेंज म्हणून घेतलं की आम्ही रडणारच नाही. आणि मग ह्यानी ते वातावरण एवढं लाईट केलं, एवढं हसी मजाक होतं. आणि आमच्या हॉल म्हणजे घरापासून हॉल आमचं 2 मिनिटं वॉकिंग वरती म्हणजे फक्त रोड क्रॉस करायचंय, समोरच आहे. तर मग आम्ही सगळे त्यांना घरी घेऊन आलो. ह्याचे रिलेटिव्ह, माझे रिलेटिव्ह, माझे पेरेंट्स, आम्ही सगळे घरी आलो. गाणी लावली, सगळ्यांनी अशी तयारी वगैरे केलेली. ह्याच्या फ्रेंड्सने, ह्याच्या नेबर्सने वगैरे पण खूप मेहनत केली एंट्रीसाठी वगैरे. आलो, मस्त चहा पाणी केलं आणि मग ते गेले. विदाई अशी झाली. पण ही ना आतून ही होती अशी, ते सगळ्याच मुली सगळ्या होतात. ते नाही विचारले बिदाई मध्ये, ते नाही विचारले. हा माझ्या भावाला रडवायला बघत होता सतत. गौरांगला तो खूप इमोशनल आहे, छान आहे. बिहाइंड द सीन्स फ्रॉम लव्ह स्टोरी, कांट अज्युम, एक्सप्लेनेशन प्लीज. बिहाइंड द सीन, अरे ते अज्युम नाही करू शकत की लव्ह स्टोरी कशी असेल, कारण की आम्ही सांगितलीच नाही. पण हे आम्ही तुम्हाला एक व्लॉग मध्ये सांगू नक्की. आम्हाला तो कॉन्टेंट जपून ठेवायचा आहे. यू बोथ हॅव क्विट युअर जॉब. हे 2-3 आले तर अजम्पशन. ओके, पण क्विट केलं तर आम्ही खाऊ पाणी, आम्ही कसे दाखवू तुम्हाला हे सगळं? हा, कसं एसी लावलाय आम्ही इथे, कसा लावू आम्ही एसी क्विट केलं तर? नाही, आम्ही क्विट नाही केलं. आम्ही असं टाइम काढतो. जॉब हा प्रश्न काय विचारतात, इम्पॉर्टंट आहे जेवढा युट्यूब आहे. हे लोक काय विचारतात असे माहितीये, कारण त्यांना असं वाटतं की तुम्ही व्हिडिओ टाकताय ना, मग तुम्ही कसं टाइम काढताय. तर त्याच्यासाठी पण आम्ही एक व्हिडिओ टाकणार आहे की आम्ही हे मॅनेज कसं करतोय, आमचा जॉब आणि युट्यूब. ते पण तुम्हाला आम्ही नक्की सांगू. व्हेरी गुड. नेक्स्ट व्लॉगच आम्ही मग टाकू, हाऊ वी आर मॅनेजिंग सोशल मीडिया अँड करियर. बट आवर जॉब इज इम्पॉर्टंट. आय थिंक युअर हजबंड इज साऊथ इंडियन. समवॉट नाही, पण हे फक्त तुम्ही एकच नाही आहे ज्यांना हे वाटतं की मी साऊथ इंडियन. लोकांना वाटतं मी साऊथ इंडियाला गेलेलो, त्यांना पण वाटलं मी साऊथ इंडियन. त्याच्याशी ते लोक मला टुरिस्ट म्हणून समजतच नव्हते. कॉन्फिडेंटली त्यांच्या भाषेत माझ्याशी बोलायला चालू करायचे. आणि तेव्हा मी अजून हे होतो, साऊथ इंडियन दिसायचो. आणि बोलतात ना, लकीली लोकांना मी पण साऊथ इंडियन वाटते. का? कारण की मी लहानपणी फ्रीजला आपटून अशी आपटलेली, तर इथे ना असं डाग आहे माझा वाईट. आणि इथे आपटलेली ना, तेव्हा तिचं नाक थोडंसं असं पण झालं, दाखवतं ना, घुमून फिरून माझ्या नाकावरती काय असं. माझे केस छान वाटतात. हे कोणता शॅम्पू युज केलाय माझ्या चॅनलवरती जाऊन मग माहिती ते लास्ट. ओके, so I thought you both are non-vegetarians. Yes, we were. हा ब्राह्मण होता, बट तरी आम्ही खायचो. हा, कारण की अशी मम्मी ब्राह्मण नव्हती, सो हा खायचा आणि मी तर कोकणी. फिश वगैरे तर होतं, पण खूप नॉनव्हेज खायचो आम्ही. मला कसलाच फरक नाही, मी वार वगैरे काय नाही पाळायचो, मी खूप नॉनव्हेज खायचो. पण आता आम्ही नॉनव्हेज खात नाही. आम्हाला ते काट के खाणे का नाही, जे खाते त्यांना मी काय बोलणार नाही, पण आम्ही नाही खात आता, आम्ही बंद केलंय. यू बोथ आर अपोजिट्स. येस. किती एकावर आम्ही अपोजिट नाही, या एका गोष्टीवर. येस, तुमचा बिहेवियर वाईज अपोजिट आहे. एका सिच्युएशनला रिॲक्ट करणं, काय पक्षी, एका गोष्टीला रिॲक्ट करण्याचा वे पण आमच्या दोघांचा वेगळा आहे. हा खूप काम चिल, मी खूप हायपर, आणि मला गोष्टी फटाफट लागतात आणि मग इरिटेट होतं मला. आणि हा असेल की आज करू, उद्या करू, आरामात करू. हा एक नंबरचा पैसे उधळू माणूस आहे. काय खोटारडी, नुसता उधळत असतो पैसे. आणि मी थोडीशी कंजूस आहे, कारण की मला व्हावं लागतंय. मी कंजूस नाहीये, मला व्हावं लागतंय. परिस्थिती नाही, म्हणजे एक माणूस एवढा उडवतोय. तर यू बोथ कॅन फाईट बट कांट रेजिस्ट टू टॉक to each other for hours. Impossible. Yes, your assumption is correct. करेक्ट आहे. आम्ही भांडतो, कधी भांडलो पण असू ना आम्ही, तर आम्ही बोलतो रागाला, तू बोलायला का नाही आली, मग त्यावरनं वेगळं भांडण. हा कधी कधी काय करतो माहितीये, भांडण झालं की ना मी अशी वेगळ्या रूम मध्ये जाऊन बसते, शांत रील्स वगैरे बघत बसते. मी विचार नाही करत, जाऊन मी माझे रील्स बघत बसते, कॉन्टेंट विचार करते, एडिट करत असते. आणि मग ह्याला ना काहीतरी बघायला यायचं असतं, मी रडते का, मी कशी काय करते. मग हा ना आतमध्ये काहीतरी बहाणा काढून येणार की फनी कुठे आहे, मोबाईल कुठे आहे, आणि सगळं बाहेर पडलंय. मोबाईल साईडला ठेवून आत आलोय मोबाईल शोधायला. You love to do skydiving from 20,000. Would you love to do? Would you love? काय माहिती, नाही assumption आहे ना, you love. Oh हा. I would love.
सॉरी आय वुड लव्ह. हा फट्टू रोलर कोस्टरला घाबरतो. मी रोलर कोस्टरलाच घाबरतो. आम्ही इमॅजिकाला गेलेलो, मी ह्याला इतकं रडून हा नायट्रो मध्ये बसलेलो, इतकं रडून आणि फर्स्ट बेंचवर बसलेलो. ही माझी एक कलीग आहे. स्काय ड्रायव्हिंग. हा का? नाही ही नाही. ओके. नाही पहिले ते स्काय ड्रायव्हिंग त्याचं बोलू. 20,000 फीटवरनं स्काय ड्रायव्हिंग की यू लव्ह टू डू. मी लव्ह नाही बोलणार, पण मी ट्राय करेन. आणि तू लव्ह करशील. आय वुड लव्ह. माझी एक्स कलीग आहे, ती बोली आय ऑलवेज थॉट यू वुड बी ॲरोगंट बट यू टर्न आउट टू बी सच अ हंबल आणि इझी गोईंग पर्सन. सो थँक्यू. तुमचं अझम्पशन राईट आहे, ही खूप हंबल आहे बघा. बट मी तिचं अझम्पशन हे पण राईट आहे की मी स्टार्टिंगला ॲरोगंट वाटते. ते कारण ते इंट्रोवर्ट लोक असतात ना, सगळ्यांना वाटतं. तुमचं अझम्पशन राईट आहे. यू आर राईट. Just I love your videos. Yash is very talkative, friendly with strangers also, and Shivani is opposite to Yash. कोणतरी ओळखतं वाटतंय. कोण आहे हे? ओळखणारा माणूस दिसतो. जास्त करून आपले assumptions true करेक्ट आहे. आणि हा मी अजिबात विचार नाही करत कोणाशी बोलताना. मी सगळ्यांशी बोलतो. एक लिमिट असते ना. आता नसते लिमिट. हा रात्रीचा ऑफिस मधनं समजा येतो, कोणी पण हेल्प वगैरे मागतं आणि हा त्यांना लिफ्ट वगैरे देतो, बाईक मध्ये, कार मध्ये. 3-4 लोक आलं म्हणजे हेल्पचं ठीक आहे, पण आपण पण थोडं हे ठेवायचं. एवढं पण स्ट्रेंजर्सशी बोलायचं नाही. तेव्हा मी लहान होतो. मग काय, आता मी नाही देत तसं, नाही करत. राहायला माणूस की यश जर मुली फ्रेंड्सना भेटायला गेलं तर शिवानी जेलस होते अँड वाईस वर्सा. अजिबात नाही. आमच्यात जेलसी 0 आहे एकमेकांसाठी. अजिबात नाही. रिलेशनशिपच्या स्टार्टिंगला तर असं होतं की हा असं का जेलस का नाही होते. आमची भांडण याच्यावर. हा की तू जेलस. मुलींनो सांगा जरा हिला, ही माझ्यासोबत त्याच्यावर भांडायची की हा जेलसच नाही होते, हा पॉझिटिव्हच नाही. पॉझिटिव्ह म्हणजे नॉट इन अ टॉक्सिक वे. अरे तरी पण चांगली गोष्ट होती ना की तुला हवं ते कर भाई, तू तेरा लाईफ आहे, मजा कर, मेरे को मजा कर. मी 10 दिवस त्याशी बोलू नाही शकणार, माझा नेटवर्क जाणार आहे. हा ही विल बी लाईक ओके, नो प्रॉब्लेम. फरक पडतोय का? ही गावाला जायची तेव्हा पण व्हायचं ना, गावी जायची. प्रश्न आहे की मी जेलस होते की नाही. वाईस वर्सा पण आहे. माझं सांग ना आधी. ही जेलस कशावर? मी कधी झाले जेलस? मी ह्याला मुलींसोबत जरा बोलायला सांगते. जर नाही ही जेलस नाही. मी विचारतो, हा शेअर करतो सगळं की मी या मुलीसोबत असं म्हणजे हा की हे मी बोललो हे वाईट नसेल ना वाटलं तिला असं. हिला नाही, ही अजिबात जेलस नव्हती. आम्ही एकमेकांवर जेलस होती. अँड वाईफ बोलली होती. बरोबर आहे. शिवानी सून गेटिंग अ शॉर्ट हेअर कट. मला वाटतं मी हे केस कापेन एकदा. मी दर व्हिडिओ मध्ये ते सांगत असते येऊन की माझी केस बघा कशी उडतं, माझी केस बघा मला हवं तशी म्हणतात माझी. मी 2 वर्ष आधी एक हेअरकट केला होता जो डायरेक्ट मी एवढे चॉप केलेले. मी ना इथे कुठेतरी फोटो टाकेन जर असेल तर. मी एवढी क्यूट दिसत होती ना, बट मी वयाने लहान दिसायला लागलेली. पण त्यानंतर मी इन्स्टंटली रिग्रेट केलं की नाही, हे नाही केलं पाहिजे आपण. चांगले होते ते, चांगले वाटत होते, पण मग ते सवय होती ना अशी लांब केस आणि भरलेलं वगैरे. सो नाही, आय एम नॉट गेटिंग एनी हेअर कट. सो अजून पण लोकांना का आलेलं की अझम्पशन म्हणजे कसं अझम्पशन. पण लोकांनी भरपूर हे पण सांगितलं. पण तुमचं प्रेमच एवढं की तुम्ही आम्हाला प्रेम इथे पण दाखवता आणि दाखवत राहा असेच. नो प्रॉब्लेम. आपण 100 वेळा चॅलेंज, 100 वेळा आपण असे पोस्ट करू की तुम्ही अज्युम करा आमच्याबद्दल. आणि आम्ही हे आयडियाज इथे तिथे बघून इन्स्पायर होऊन घेत असतो. हे सगळे असे ओरिजिनल आयडियाज नाही आहेत आमच्या डोक्यात की बाबा हे करूया, असं नाही होत. आम्ही इकडे तिकडे बघतो व्हिडिओज वगैरे, ही जास्त करून सगळं जास्त ही करते. मी इकडे येऊन बसतो आणि मी बोलतो आणि हीच बिचारी सगळं हे आपण हे करूया, हे आपण हे करूया, हे आपण ते करूया. बिचारी जाऊ दे. पण ह्याच्यासाठी सपोर्टिव्ह कोणतरी असणं पण इम्पॉर्टंट. ते तर आहे. म्हणजे मी तर काय तुम्ही स्वतःबद्दल कायच सांगू. तर आपण बोलूया आपल्या न्यूज चॅनल. हे होते एवढे क्वेश्चन्स, बाकीचे सगळे अझम्पशन्स बाकीचे सगळे होते कॉम्प्लिमेंट. एक वाचलाय मी कुठे हा मगाशी पण. आय हॅव गॉट अ लॉट ऑफ अझम्पशन्स बट इट विल साऊंड मीन टुवर्ड्स हिम, सो आय बेटर नॉट से एनिथिंग. काय नाही, जर तुम्ही फक्त अज्युम करताय, अज्युम करायला प्रॉब्लेम नाही. आणि अज्युम करून स्वतःकडे ठेवत नाही. पण या व्यक्तीला मी विचारलेलं की व्हॉट इज द अझम्पशन यू कॅन से, तर त्यांनी सांगितलेलं की यश असा अगोदरचा फोटो त्यांनी बघले ना ट्रान्झेक्शन की यश जर असा दिसत होता देन हाऊ यू
मग मी माझ्यासाठी काय ओ मी असा दिसत होतो. तू असा म्हणजे मला ते बोलले की जर यश असा दिसत होता तर मग तू त्याला हे कसं बोलले म्हणजे इनडायरेक्टली ही वॉन्टेड ये दिल भी सगळ्यांनाच असं वाटत होतं की आय गोल्ड डिगर. हा नाहीये पण मी खूप छान होतो म्हणजे मला आता एवढे मी कमेंट्स बघितले ना की ट्रान्झिशन व्हिडिओवरती की यश आधी कसा होता आणि आता कसा इम्प्रूव्ह झाला. मला कळत नाही की खूप लोकांनी म्हणजे 95% लोकांनी खूप छान आपल्याला कमेंट्स केलेत आणि 5% लोक आहेत. हा काही लोक अशी आहेत की ते लोक नाही मला त्यांचे नाही आवडत कमेंट. हा म्हणजे मला ना ऍक्च्युली त्यांच्या कमेंटनी फरक नाही पडत. मला ह्याचं वाईट वाटतं की त्या लोकांचं विचार करण्याचं हे काय बोलतात ट्रस्टच गेलाय लव्ह वरनं. त्यांना असं वाटतं की मुलगी कोणतीही मुलगी सिरियस नसू शकते. कोणतीही मुलगी म्हणजे अजून पण अशा थिंकिंगच्या अजून पण अशा थिंकिंगच्या लोक आहेत आणि हे बघून थोडं असं वाटतं की अरे काय ग्रो अप. पण काही त्याच्यासोबत झालं असेल त्याच्यामुळे हे बघ हे सगळ्यांसोबत होतं. एखादी व्यक्ती मग तिथे मुलगा असू दे मुलगी असू दे जर ती तशी निघाली इट डझंट मीन की अख्खं जग तसं आहे. यू आर राईट. आणि सोशल मीडिया आहे गोष्टी एका मुलीने किंवा एका मुलाने काही रॉंग गलत केलं तर ते एकाचं दोन होणारच आहे. ते राई का पहाड होतं. सोशल मीडिया आहे. सो जर तुम्ही असेच करत राहिले तर ते तुमच्यासाठी रॉंग आहे. तुम्ही विश्वास नाही ठेवणार आणि मग चांगली अपॉर्च्युनिटीज बोलू शकतो की तुम्ही चांगले गमवाल. तुमचं लाईफ खूप सुंदर होईल. जसं आता शिवानीचं झालंय. शिवानीचं लाईफ एवढं सुंदर झालं काय सांगू मी तुम्हाला केवढं सुंदर झालं. आय अग्री. तसं तुमचं पण व्हायला पाहिजे. हा ट्रस्ट करा आणि थोडंसं हे क्लिशे वाटेल बट तुम्ही जर समोरच्यावरती ट्रस्ट केलं आणि समोरचा व्यक्ती जर बाहेर जाऊन काहीही खोटं बोलत असेल चीट करत असेल जर तुम्ही त्याच्यावरती भरोसा ठेवताय ना तर तुमच्या डोक्याला त्रास नाही आहे. पीस ऑफ माइंड आहे. आणि जर पुढे जाऊन काही वर्षांनंतर तुम्हाला कळालं की ही व्यक्ती आणि ते येतच जर तुम्ही खूप चांगले वागताय तर तुमच्यासोबत देव पण एवढं वाईट नाही करणार. आज ना उद्या तुम्हाला ते समोर येणारच आहे. मग जेव्हा समोर येईल ना तेव्हा तुम्ही रिॲक्ट करा. तेव्हा तुम्हाला माहिती आहे की हा व्यक्ती बरोबर नाही आहे ह्याला फर्स्ट सेकंड चान्स द्यायचा आहे नाही द्यायचा इट्स कम्प्लिटली युअर डिसिजन. पण त्या फक्त शक आणि त्या विचारांमुळे तुमचं अख्खं रिलेशनशिप खराब नका करू की फक्त हे बोलून की अरे डाऊट घेऊन की अरे तू कोणासोबत गेलेलीस हे ते. ट्रस्ट ठेवा एकमेकांवरती. भलेही माणूस तो खराब असेल चीट करत असेल आज ना उद्या येईल. सो आज खराब नका करू त्याच्यावरती विचार करून आणि त्याच्या बेसिसवर त्या माणसाच्या बिहेवियरच्या बेसिसवर समोर पुढच्या माणसाला नका हे जज करून घाबरूनच जाऊ नका की मी येणारच ना आता रिलेशन मध्ये बाबा नाही. सो लाईफ इज स्टील ब्युटिफुल. मुलं मुली अजून पण लव्ह इज देअर. असं नाही की पूर्ण गेलेलं आहे. एवढं जग आहे. सगळे लग्न करतायत. सगळ्यांची हे बघा ज्यांची लग्न सक्सेसफुल होत आहेत त्याच्यावरती चर्चा कधीच होणार नाहीये. ज्यांचे लग्न सक्सेसफुल नाही झालं त्यांच्यावरती चर्चा होतात आणि जे चर्चा होतात ते आपल्याला दिसतं. मग खराब गोष्टीच आपल्याला दिसणार आहेत. तर मग त्याच बघून ज्या चांगल्या गोष्टी आहे म्हणून आम्ही आमची चांगली गोष्ट तुम्हाला दाखवतोय की बघा चांगलं पण एवढं होतं टचवूड. आमचे 1-2 फ्रेंड्सची पण लग्न झाली आहेत. मी सोशल मीडियावर अजून 1-2 इन्फ्लुएन्सर्सची लग्न बघितले किती ब्युटिफुल आहेत. ठीक आहे आतमध्ये भांडणं सगळ्यांमध्ये होतं सॉर्ट करा. हे कपाळ दिसल्यावर मारा असं वाटतं एवढं काय नाही. मारा काय प्रॉब्लेम नाहीये मारा असा नाही तर उद्या काल धपाधप धुत आहेत एकमेकांना धुवतच बसलेत घरी गाठी बिटीने मारत बसले. ओके सो दॅट वॉज इट. आय थिंक थोडासा हा व्हिडिओ दुसरीकडे शिफ्ट झाला पण तुमचे अझम्पन्स आम्हाला आवडले. मला असं वाटतं जास्त करून अझम्पन्स बरोबरच होते. हो जास्त करून बरोबर. तो असा ताडबेस आता तुझी रिअल हाईट दिसते ना. माझी हाईट मी दाखवत नाही कोणाला. मी जाम उंच आहे. खूप उंच आहे मी सांगू ना. सो दिस वॉज इट. हे माझा न्यू टॉप आणि हा माझा तोच मी तो हॉल मधनं तुम्हाला दाखवलेला. आणि न्यू चॅनल मी ओपन केला. तर मी जे पण माझे लिपस्टिक शेड्स माझं स्किन केअर माझं हेअर केअर रुटीन आणि तिथे यश पण असेल जेव्हा त्याची गरज असेल तिथे कधी कधी तर प्लीज त्याला सबस्क्राईब करा. मी अजून पण त्या चॅनलचं नाव नाही डिसाईड केलंय. आपण नाही कट करू शकत. मी बोलताना तू मध्ये बोला. आता मी ठेवणार बघू दे लोकांना काय नाही फरक पडत.
ओके. त्याचं चॅनलचं नाव मी अजून डिसाईड नाही केलंय. आत्ता सध्या ते आहे ब्युटी टॉक विथ याशी, बट नंतर मी विचार केला ते शिवानी मंचेकरच ठेवेन. बघूया, मी अजून डिसाईड नाही केलंय, बट आय विल मेक शुअर की मी त्या चॅनलचं हे खाली लिंक करेन. सो मी व्हिडिओ जरी पोस्ट केला नसेल, मी शूट करून ठेवलेले आहेत. नेक्स्ट संडे, कमिंग संडे विच इज आय थिंक 9th ऑगस्ट वाला जो संडे आहे तेव्हा मी पोस्ट करायला लागेल. सो त्याआधी सबस्क्राईब केलं तरी चालेल. काही बोलायचं आहे? हां, करा सबस्क्राईब. चालेल नाही, करा सबस्क्राईब. तुम्ही तिकडे जाऊन हिचे हे जे लिपस्टिक लावा, ह्या चॅनलवर हे सगळं सांगेल वरून, पण त्याच्यात ती डिटेलमध्ये सांगेल. त्याच्यात आम्ही नवीन व्हिडिओ आणायचा पण प्रयत्न करू की बाबा या वीकची आमची फेवरेट, आमची म्हणजे हिची फेवरेट लिपस्टिक कुठली, या वीकचा फेवरेट प्रोडक्ट काय आहे. आजकाल गोष्टी येतात त्याही मी शेअर करेन. सो खूप काय त्याच्यावर पण करू आम्ही, त्याच्यावर आणि ह्याच्यावर पण करायचा प्रयत्न करू. हां, आणि कुठे आम्ही जर कमी पडलो तर आम्ही शिकतोय, आम्ही वाढणार आहे सगळ्या गोष्टी. आणि आमचं डिस्क्रिप्शन पण वाचत जा, मी खूप मेहनत करतो डिस्क्रिप्शनला. ते कामाचं कमेंट करणं, डिस्क्रिप्शन. सो या दॅट वॉज इट. वी लव्ह यू. आणि बघत राहा, लव्ह अस टू. बाय बाय. बाय. कट कर.